नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 ची निघालेली मित्रांनो. याच्यासाठी जे पद असणार मित्रांनो, आपल्याला लिपिक ह्या पदासाठी तर वॅकन्सी काढलेली आहे. टोटल इथे 73 पदांसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता आणि एनी पीजी डिग्रीवाले अप्लाय करू शकता. नोकरी ठिकाण असं सिंधुदुर्ग. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी निघालेली मित्रांनो, द सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक कडून जर वॅकन्सी असणार आहे LTT कडून, सिंधुदुर्गकडून. ओके, रिक्वायरमेंट असणार आहे याच्यासाठी क्लर्कसाठी वॅकन्सी असणार आहे. टाइम फ्रेम दिलेला आहे याच्यामध्ये की ऑनलाईन ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन चालू झालेले आपले 5/9/2025 पासून फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन लास्ट डेट असणार आहे 30/9/2025 पर्यंत. ओके, लास्ट डेट ऑफ पेमेंट करण्यासाठी शेवटची दिनांक असणार 30/9/2025. डाउनलोडिंग फॉर कॉल लेटर फॉर एक्झामिनेशनचं 7 ते 10 दिवसापर्यंत आपल्याला मिळून जाईल एक्झामिनेशनच्या. ओके, याच्यामध्ये जनरल कंडिशन्स वगैरे दिलेले आहे, जसं की इथं कॅन्डिडेटला इथं अप्लाय करण्याच्या आधी एकाच पोस्टला अप्लाय करा, एकच पोस्ट असणार आहे बेसिकली. याच्यासाठी बिफोर अप्लाय करायच्या पहिले इन्शुअर आपल्याला सगळी माहिती एकदा वाचून घ्यायची आहे. क्रायटेरिया, एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, पोस्टबद्दल, पगाराबद्दल, ओके, टेस्टबद्दल संपूर्ण माहिती तर वाचून घ्यायची आहे, जी की मी तुम्हाला सांगणार आहे. व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशन काय काय लागणार आहे. ओके, ते आपण एक एक आता स्टेप बाय स्टेप इथं माहिती बघूया आता. ओके, आता डोमेशियल वाले इथं अप्लाय करू शकता. डोमेशियलचं पाहिजे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट वाल्यांसाठी तर ओके, अटॅच करायचं आहे आपल्याला इथं. सर्टिफिकेट आपल्याला इथं कॅन्डिडेटसाठी क्लर्कसाठी वेकेन्सी असणार, जी की वेबसाईट दिलेली आहे सिंधुदुर्ग DCC.com. रिक्वायरमेंट 2025 रेग्युलर डिटेल्स वगैरे याच्यावर आपल्याला अपडेट वगैरे येत राहतील आणि याच्याच वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक कडून LTT कडून वेकेन्सी असणार आहे सिंधुदुर्गकडून. ओके, आता याच्यासाठी इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे सिंधुदुर्गची. ओके, याची जी एरिया जो असणार याच्यामध्ये दिलेला आहे हेड ऑफिस त्याचं प्लॉट नंबर 32, नवनगर विकास प्राधिकरण सिंधुदुर्गगिरी अँड 98 ब्रांचेस फॉर सिंधुदुर्ग. ओके, डिस्ट्रिक्टमध्ये आहे, यांच्या सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आता दिलेल्या कॅन्डिडेटला इथं फ्युल्ली फॉर आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वेस्टेड अप्लाय ऑनलाईन. ओके, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे, जी की लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. याच्यामध्ये एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, एज आणि पोस्ट हे संपूर्ण आपल्याला इथं माहिती भरायची आहे. पोस्ट जी असणार आहे आपल्याला क्लर्क असणार आहे. टोटल वेकेन्सी जी 73 पदांसाठी असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता लेटेस्ट. ओके, 40% आपल्याला पाहिजे ग्रॅज्युएटमध्ये असो किंवा PG मध्ये असतो, तर आपण इथं अप्लाय करतो. मॅट्रिफिकेशन एक्झामिनेशन विथ झालेली पाहिजे. याच्यामध्ये मराठी विषय आपल्याला पाहिजे, कारण की आपल्याला मराठी भाषा आलेली पाहिजे, म्हणून MSc झालेलं पाहिजे. ओके, कॅम्प्युटर IT वगैरे झाले तर चांगली आपल्याला ऑपॉर्च्युनिटी असेल. कॅम्प्युटर कोर्स वगैरे अजून अजून झालेले असतील, जे काही असेल आपल्याकडे, तर चांगलं आपल्याला लागणार आहे कोणतं पण. ओके, याच्यामध्ये एज लिमिट दिलेली आहे 21 वर्षापासून, तर आपण इथं 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 31/8/2025 पर्यंत शेवटची दिनांक असणार आहे अप्लाय करण्याची. क्लर्कसाठी ते स्टायपंड असणार 18,000 रुपये पर मंथ असणार ड्युरिंग फॉर प्रोबेशन पिरियड. ओके, आफ्टर सक्सेसफुल झाल्यानंतर इथं 18 महिन्यानंतर आपल्याला इथं डायरेक्ट क्लर्कची पोझिशन आपल्याला इथं भेटून जाते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलर क्लर्कची जी सॅलरी असते ग्रेड वाईज, ती आपल्याला ते एम्प्लॉयला भेटत असते. क्लर्क पे आपल्या स्केल. ओके, चांगली पॉझिटिव्ह बघायला मिळते. त्यानंतर इथं दिलेलं आहे द प्रोबेशन पिरियड. प्रोबेशनरी क्लर्क आपण असाल. ओके, प्रोबेशनरी क्लर्कमध्ये आपण 18 महिन्यापर्यंत असाल. त्याच्यानंतर आपण इथं प्रोबेशन झाल्यानंतर रेग्युलर बेसिसला आपण इथं क्लर्कसाठी इथं होतो. वर्क परफॉर्मन्स आपल्याला भेटत असतो. ओके सर, पुन्हा अटॅच रेकॉर्डेड ETC ऑनली आपल्याला भेटत असतात. ओके, परफॉर्मन्स बेस आपल्याला कॅन्डिडेटला संपूर्ण काही भेटत असते फॅसिलिटी वगैरे. ओके, ओव्हरऑल आता प्रोबेशन पिरियड वगैरे सांगितलं. आता ऍप्लिकेशनच्या बद्दल गाईडलाईन देतो. याच्यामध्ये गाईडलाईन दिलेली आहे. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं आहे. ओके, पेमेंट फीस भरायचं आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स स्कॅन अँड अपलोड करायचे आहे. ओके, याच्यानंतर इथं दिलेले संपूर्ण रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला इथं पासवर्ड साईज फोटोग्राफ अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायचा आहे, लेफ्ट थंब अपलोड करायचा आहे आणि हँड रायटिंग डिक्लेरेशन अपलोड करायची आहे. ओके, जे की तुम्हाला इथं दिलेली आहे आयपासून ह्या रिक्वायर्ड पर्यंत लिहून घ्यायचं. आपल्यामध्ये इथं नाव असतं फक्त. ओके, लेफ्ट थंब वगैरे इथं माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल. सिग्नेचर कॅपिटल लेटरमध्ये नॉट अलाउड असणार आहे. ओके,
त्यानंतर इथे दिलेलं आहे डॉक्युमेंट्स वगैरे ऑनलाईन पेमेंट्स वगैरे आपल्याला करून घ्यायचे. आयडी द्यायची, आपला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर भरायचा आहे, जेणेकरून तिच्यावरच तुम्हाला प्रोसेस वगैरे जी असते रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळून जातो. आणि नंतरून काही जी नंतर याची काही अपडेट्स वगैरे आली की तुम्हाला ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरवरून तुम्हाला यांच्यावरून मेसेज प्राप्त होऊन जातो. ओके, तर बेसिकली तो नंबर टाकून द्यायचा चालूवालाच आणि ईमेल ॲड्रेसवर. रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशनसाठी कॅन्डिडेटला यांची ऑनलाईन वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. जीकेची रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्लिक युअर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा आहे, नेम, कॉन्टॅक्ट डिटेल, ईमेल आयडी, आपल्या प्रोव्हिजन रजिस्ट्रेशन नंबर अँड पासवर्ड आपल्याला क्रिएशन करायचं आहे. आणि स्टेप बाय स्टेप आपल्याला संपूर्ण माहितीचं भरून घ्यायची आहे. ओके, मेल ॲड्रेसवर आणि SMS वर आपल्याला पासवर्ड आपल्याला भेटून जातो. पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर. ओके, इथे दिलेलं आहे. आपल्याला नेक्स्ट आपल्याला सेव्ह ऑप्शन वगैरे करायचं आहे आणि आपल्याला सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओके, फुल्ली डिटेल्स आपल्याला चेकआउट करून घ्यायची. एकदा कंप्लीट झाल्यानंतर रजिस्ट्रेशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फादर, हस्बंड नेम इट इज आपल्याला करेक्ट भरायचं आहे. आपलं नाव, मार्कशीट्स, आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर बॉटमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं दिलेलं आहे त्यांनी फोटो, सिग्नेचर, लेफ्ट थंब अँड हँडरायटिंग डिक्लेरेशन अपलोड करायची आहे. ते अपलोड झाल्यानंतर आपल्याला सेव्ह करून टाकायचं आहे. ओके, ॲप्लिकेशन फॉर्म झाल्यानंतर त्याला प्रिव्ह्यू करायचं एकदा आणि कंप्लीट रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला पेमेंट फीज करायची आहे. मॉडिफिकेशन डिटेल वगैरे होणार नाही. ओके, तर आता इथं आपण कंप्लीट फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथं पेमेंट फीज भरायची आहे, जी की पेमेंट फीज जी असणार आहे आता याचं रजिस्ट्रेशन केले जाणार आहे IBPS CGRS कडून पोर्टलकडून इथं घेण्यात येणारे परीक्षा IBPS कडून. क्लर्कसाठी वॅकेन्सी असणार आहे. टोटल 1500 रुपये प्लस GST असणार 18%. ओके, आपल्या एवढी फी लागणार आहे. ओके, संपूर्ण माहिती त्यात दिलेली आहे. त्यानंतर इथे दिलेलं आहे ॲप्लिकेशन नॉन रिफंडेबल असणार आहे ॲप्लिकेशन फीज. ओके, डॉक्युमेंटेशन स्कॅन करायचे, अपलोड करायचे, फोटोग्राफ स्कॅन करायचं, अपलोड करायचं आहे, जे की दिलेलं आहे डॉक्युमेंट्स वगैरे, फोटोग्राफ्स, आपले डॉक्युमेंट्स, कलर साईज फोटो. त्यानंतर इथं आपल्याला लुकिंग वगैरे त्याच्याबद्दल माहिती दिली, DPI वगैरे. ओके, फोटो कॅप्चर करायचा आहे ऑनलाईन. ओके, फोटो कॅप्चर वगैरे झाल्यानंतर पुढची स्टेप असते आपली सिग्नेचर, लेफ्ट हँड हँडरायटिंग डिक्लेअर त्याची इथं साईज वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं स्कॅन करायचं आहे, डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करून घ्यायचे आहे. अपलोडिंग डॉक्युमेंट दिलेले आहे इथे सगळी माहिती. ओके, युअर ऑनलाईन ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अपलोड युअर फोटोग्राफ, सिग्नेचर अपलोड करायची आहे. ओके, सिलेक्शन जे असणार याच्यामध्ये आपल्याला पोस्ट असणारे क्लर्क, याच्यासाठी आपल्याला असणार ऑनलाईन एक्झामिनेशन्स अँड आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यू, हे 2 पॅटर्न आपल्याला असणार सिलेक्शनसाठी. ओके, इथं पॅटर्न दिलेले आहे एक्झामिनेशनचे, आता आपण ते खाली बघणार आहोत. ओके, याच्यामध्ये असणार आपल्याला कंटेंट दिलेलं आहे, नंबर ऑफ क्वेश्चन दिलेले आहे, मार्क दिलेले आहे आणि आपल्याला इथे इंग्लिश, मराठी कोणत्याही सब्जेक्टमध्ये देऊ शकतो. आणि इथं टाइम दिलेला आहे 75 मिनिटाचा. ओके, सगळ्या स्टेप, पहिल्या स्टेपमध्ये नॉलेज ऑफ बँकिंग ऑपरेशनचे इथे दिलेले 30 क्वेश्चन 30 मार्कांसाठी, इंग्लिश किंवा मराठीमध्ये आपण देऊ शकतो. ओके, नॉलेज ऑफ कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 20 प्रश्न 20 मार्कांसाठी. नॉलेज ॲग्रिकल्चर बेसिसचं असलं पाहिजे. रुरल इकोसिस्टमचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी. नॉलेज ऑफ मराठी लँग्वेजचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी. नॉलेज जनरल नॉलेज अवेअरनेस, आपल्याला करंट अफेअर्स वगैरे 10 क्वेश्चन असणार 10 मार्कांसाठी. मेंटल लॉजिकली ॲबिलिटी क्वेश्चन असणार IQ टेस्टमध्ये 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी. टोटल इथे 90 प्रश्न 90 गुणांसाठी इंग्लिश मराठीमध्ये आपण देऊ शकतो परीक्षा. त्याच्यामध्ये 75 मिनिटाचा टाइम असणार आहे आपल्याला एक्झामिनेशनचा. ओके, त्याच्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे त्यांनी एक्झामिनेशन इंग्लिश किंवा मराठीमध्ये देऊ शकतो. आपल्याला इथं 50% स्कोर आणायचा आहे, म्हणजे इथं 45% मार्क आणाल तरच आपण इथे इंटरव्ह्यूला इथं शॉर्टलिस्ट होणार आहे मित्रांनो. ओके, 45 मार्क आणायचे आहे म्हणजे 50%. ओके, त्यानंतर पेनल्टी दिली, पेनल्टी कोणता पेनल्टी वगैरे याच्यामध्ये दिलेली आहे. रॉंग आन्सर पेनल्टीबद्दल असणार आहे पर IBPS कडून जे युजर प्रॅक्टिस आहे त्यांच्याकडून असतं ते. ओके, आता इथं इंटरव्ह्यूची गाईडलाईन दिलेली आहे. इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला परफॉर्मन्स बेस आपल्याला इथं बोलवलं जातं. एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्सबद्दल इथं डॉक्युमेंटेशन असतं. ओके, तर मेरिट लिस्ट आपली जी लागणार आहे एक्झामिनेशनची लागणार आहे आणि एक्झामिनेशन सेंटर्स वगैरे दिलेले आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव आणि मापुसा या ठिकाणी आपल्याला इथं बँक वॅकेन्सी असणार आहे. इन पर्सनल इंटरव्ह्यू पण आपल्याला सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. ओके, आता इथं हॉल तिकीट्स वगैरे आपल्याला एक्झामिनेशन 7 ते 8 दिवसा अगोदर भेटून जातात, जसे 10 दिवसापर्यंत भेटून जातात. ओके, इथं माहिती वगैरे दिलेली आहे थोडी मोठी. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे, बँकेची माहिती वगैरे दिलेली आहे, जे की आपले क्वालिफिकेशन्स वगैरे जे असणार आहे 31/8/2025 पर्यंत कंप्लीट झालेले पाहिजे. क्लर्क आपलं पोझिशन असणार आहे, इंटरव्ह्यू वगैरे आपलं होणार आहे. ओके, याच्यामध्ये माहिती दिलेली आहे सगळी, इंटरव्ह्यूची वगैरे सगळी माहिती दिलेली आहे.
ओके. त्याच्यानंतर इथं मेडिकलबद्दल इथं मेडिकल वगैरे आपलं चेकआउट होणार आहे, असं छोट्या-मोठ्या माहिती इथं दिलेली आहे. आता मग आता याच्यानंतर अदर्स आपल्याला इथं माहिती दिलेली आहे. ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला आयडी प्रूफ एक सोबत घेऊन जायचं सॉरी ओरिजिनल एक फोटोकॉपी आणि ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फोटोकॉपी आयडी प्रूफचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण असेल एक्झामिनेशनच्या टायमाला सोबत आपल्याला घेऊन जायचं. इंटरव्ह्यूच्या टायमाला पण लागणार आहे. ओके. त्यानंतर इथे ॲप्लिकेशन इथे दिलेलं आहे. संपूर्ण माहिती आपल्याला भरून घ्यायची आहे. जर तुम्हाला आता फॉर्म भरताना काही आपल्याला डाऊट असेल, क्युरीज असेल तर तुम्ही ह्या त्यांच्या करिअर ॲड्रेस sindhudurg@dcc.com मेलवर तुम्ही मेल करू शकता. ओके. अशी माहिती वगैरे इथं दिलेली आहे. आता इथं नोट्स वगैरे दिलेल्या आहे. नोट वगैरे सांगितलेली आहे. थोडी छोटी-मोठी माहिती वाचून घ्यायची आपण. ही वेबसाईटची लिंक दिलेली आहे, जी की तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. अप्लाय करण्यासाठी याची नोटिफिकेशन आलेली सिंधुदुर्गकडून 5/9/2025 ला. ओके. तर चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे आपल्याला. इथं ₹18,000 महिना असणार आहे स्टार्टिंगला. ओके. ते झाल्यानंतर तुम्हाला इथं परमनंट झाल्यानंतर तुम्हाला चांगला इथं पगार इथं बघायला मिळेल मित्रांनो. ओके. तर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. फक्त ॲप्लिकेशन फीची असते थोडी. तर आपल्याला भरायचं असेल भरू शकतो. 5/9/2025 पासून 30/9/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायची आहे. ओके. याची अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुपवर डाउनलोड करून घ्यायचं आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, ज्याच्या मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटी इथं घेऊन येत असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.